नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कळमनुरी शहरात महापालिकेकडून नव्या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या उद्यानासाठी जवळपास 1 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र उद्यानात मुलांसाठी काही खेळणी आणि बसण्यासाठी बेंचेस याशिवाय विशेष सुविधा नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान शहरातील स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आणि तिरुपती नगर परिसरातील उद्यान ही दोन्ही उद्याने देखभाली अभावी ओसाड पडली आहेत. गवत, तण, घाण, मोडतोड आणि चोरींच्या घटनांमुळे ही उद्याने नागरिकांच्या वापरासाठी अयोग्य ठरत आहेत. यामुळे जुन्या उद्यानांची योग्य देखभाल होत नसताना नव्या उद्यानावर मोठा निधी खर्च करण्याची गरज काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आधी जुन्या उद्यानांची दुरुस्ती करून ती नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी होत आहे. आपल्या कळमनुरी शहरातली जर गार्डनची परिस्थिती पाहिली असेल, हे मुख्य गार्डन आहे आपल्या इथलं. तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत याला कमीत कमी 4 ते 5 कोटी खर्च आलेला आहे तुमच्या माहितीसाठी या गार्डनसाठी. आणि त्याच्यानंतर आपल्या तिरुपती नगरला एक गार्डन आहे, तिथं सुद्धा 1.5 कोटी करून गार्डन एक बांधलेलं आहे. आणि आज रोजी मुख्य अधिकारी आणि जे आपले सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आणखी एक नमो नावाचे जे गार्डन आहे विकास नगरच्या बाजूला, ते एक बांधलेलं आहे. काय हरकत नाही, बांधलं तर ठीक आहे. मात्र तुमच्या माहितीसाठी आता हे जे मेन आपलं गार्डन आहे हे कळमनुरीचं एक नाक होतं. याच्यासाठी आपल्या कमीत कमी 10 ते 15 कोटी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी आज या गार्डनचे हाल जर बघितले असतील, लहान लेकराला खेळता येत नाही, त्याच्यानंतर महिला असो का ज्येष्ठ नागरिक असो यायला ह्याचा कोणताही उपयोग घेता येत नाही. त्याच्यामुळं मी म्हणतो की तिरुपती नगरमध्ये सुद्धा असेच हाल झालेले. ते गार्डन आहे का नाही ते सुद्धा आम्हाला समजत नाही. कारण तिथे फक्त एक काही नाही, तुमच्या माझ्यासाठी ओपन जिमचं सामान आणून टाकलेलं आहे आणि तिथं आता कमरे एवढे गाजर गवत आणि सगळं तणकट झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथं सुद्धा आज ज्येष्ठ नागरिक आणि महिला वगैरे असं कोणीही जाऊ शकत नाही. आणि आज रोजी जे आपल्या तिसऱ्या गार्डनची जी ओपनिंग झालं तुमच्या माहितीसाठी, याच गार्डनचं जर देखभाल केली असती, सुविधा उपलब्ध करून दिली असती, तर तिसरं गार्डन उपलब्ध करायचं काम नव्हतं. मी म्हणतो तुमच्या माहितीसाठी आज कळमनुरी शहरात गार्डन म्हणजे जनतेला उपयोगासाठी करण्यासाठी आहे का तुमच्या माहितीसाठी ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी निधी खर्च केला जात आहे, ते आणखीन आमच्या जनतेला आणि कळमनुरीतल्या शहरवासीला काही समजून झालं. तुमच्या माहितीसाठी आता गार्डन म्हणजे एक अशी वस्तू आहे, तुमच्या माहिती परिस्थिती आहे की लहान लेकरं असो, वृद्ध माणसं असो, महिला असो, त्यांच्या उपयोगात ते आलं पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी आज हे उपयोग न येता तुमच्या माहिती सगळी इथं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, गवत झालेलं आहे. आणि त्या बाजूला आमचं हुतात्मा स्मारक आहे. आज त्या हुतात्मा स्मारकाचे जर हाल पाहिले असतील तर लाज वाटप पाहिजे आपल्या त्या मुख्याधिकारी साहेबांना आणि आपल्या इथल्या कर्मचाऱ्याला. तुमच्या माहितीसाठी एवढे हाल असे कुठे नसतील. एवढे आज इकडे सगळे घाणीचं साम्राज्य आपले या मेन जे गार्डन आपल्या लमानदेव जवळचं त्या घाणीचं साम्राज्य याच्यात ते गार्डन आहे का काय काही समजा. तुमच्या माहितीसाठी काही लोकांना इथं घाणीचे अड्डे बनवले, दारू पिऊन आज इथं भाटल्या कैद सापडल्या येतात. आणि हे गार्डन तुमच्या माहितीसाठी आतापर्यंत कमीत कमी 3 ते 4 वेळेस झालं का जाळलं होतं का काय केलं तर माहित नाही. काऊन पुन्हा त्याच्यावर तुमच्या माहिती मुलीला खायला साहित्य जळून खाक झालं, पुन्हा साहित्य आणलं, पुन्हा बसवलं. असे आतापर्यंत कमीत कमी 10 ते 15 कोटी या गार्डनला लागले आहेत. त्याच्यामुळं मला तेच प्रश्न विचारायचा होता सत्ताधाऱ्याला आणि तुमच्या माहिती शिवसाहेबांना, हे जे 3 नंबरचं जे गार्डन बांधलं होतं त्या गार्डन किती दिवस चांगलं राहते ते आता बघतो. कळमनुरी प्रतिनिधी मुजीब पठाण.